सिराजनगर नाही काय भारी इकडे माहिती आहे का मग एक नंबर जिंकलेला का वाटत नव्हतं बरं का शेवटपासून जिंकल एक नंबर शेवटपर्यंत वाटत नव्हतं जिंकल आता 17 धावा पाहिजे त्यानं षटकार मारला म्हटलं आता अजून 2 बसलं झालं म्हटलं आजच गायला मला वाटत यारकर टाकला आणि क्लीन बोल्डच करून टाकलं 5 कसोटी मारले का 2-2 बरोबर सोडवली का देव माणूस म्हणून आम्ही टीव्ही बंद करणार होतो तेवढ्याच गाण्याला का त्याचे एक विकेट घेतला म्हणताना थांबलो सिराजनं चांगलं केलं काल मस्त केलं पण दुसरा एक मला प्रश्न पडतो या शुभमन गिल भारताचा कॅप्टन मग ख्रिस गेल का भारताचा नाही हो ते कसं काय शुभमन गिल भारताचा आणि मग ख्रिस गेल का भारताचा नाही घ्यायला पाहिजे ना असं कसं असतं राव तसं कसं नाव असलं म्हणून काय झालं बापू अप्पा नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार बसा का हो इकडे आला फिरकलाय तांदूळ आटाय आलो तांदूळ कोणाचं कुणाच्या लग्नाचं कोणाला लग्न असंच लगीन आहे हो आणि तांदूळ वाटायला लागलाय साखरपुडा नाही बघायचा कार्यक्रम नाही ती एका दिवशी घेतली सगळं हा असं का बरं हा बर कधी आहेत तांदूळ तर घ्या पाहिजे हा द्या तिघाला बी द्या अचानक सगळं काय झालंय कसं ठरलेलं सांगा हा 3 वेळा लग्न ठरवलं होतं 3 वेळा म्हटलंय लग्न हा आणि त्या मंडपवाल्याला पैसे देऊन मी व्याजाने पैसे काढलेत व्याजच भरता येईना अजून मला तुमची लायकीच तसली आहे मंडपात पोरगी पळून जाते म्हणजे तुमची लायकीच तशी आहे ना मग त्यासाठी उद्या लगीन आहे आणि मग उद्या लगीन आहे तर सगळं म्हणते मग तुम्ही बघाचा कार्यक्रम नाही साखर नाही ते आमचं आम्ही केलंय पत्रिका काही छापली नाही हा तर गावातलं येडे चांगलं चोकडे आहे मग काय करते काय करते माझं 3 वेळा लगीन मोडले या लोकांनी बर म्हणून आता पत्रिका छापणार नाही केलं वे मी भाऊकील सुद्धा कुणाला सांगितलं तुम्ही आपला दोस्त बंधाळे म्हणून तुमच्याकडे आलोय बर 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 उद्या 12:30 तांदूळ आहे यायचं बर बर आवर्जून यायचं फॅमिली सकट कुठली पोरगी केली हो पोरगी कुठली केली ही उताडीची आहे ही उतरची आहे हा. बर बर आमच्या मामाच गाव उतरत जाई मग हा मग ते तुमच्या मामाच्या गावातलीच आहे अरे मग विशेष आहे राव मग ते नागवे नागोळ मामाची पोरगी हा. लय राव पोरगी लय गुन्हे आहे राव मग मी लय वेळा तिला मागणी घातली होती पण ते वडील नाहीच म्हणायचो मागणी घातलं होतं? मागणी 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 घातली होय, हा. मी म्हणलो लय वेळा घातली होती नाहीच म्हणत होतं हा मग बरं झालं तुम्हाला चांगली सुशील मुलगी मिळाली बरं का सुखी संसार करा तुम्ही हा करणार की. चालते तेवढा नंबर देता का मला नागो माझा जरा काम आहे तुमच्याकडे नाही नंबर घे बुवा माझा नंबर गेला हो फोन बदललाय जरा काम होतं नंबर घ्या की नंबर घ्या की फोनवर पाठवू का हा पाठवा तुमचा नंबर सांगा हो. बरं 98 हा 41 हा 18-17 38 48 18-17 18 17 17 पाठवला बघा हा आला येऊ का हा चालतं येतो सपरिवार येतो हो येतो आठवणी यायचं येणार घे नाहीतर मग मी येणार ना मग तुमच्याकडे पाहिला मग तू नाही आपली दोस्ती कट्टी मग अशी डायरेक्ट कट्टी हा कट्टी अहो विषय कसा आहे माहिती आहे का एकेका चांगलं झालेलं चांगला आहे हो आता आज कसं आज तुमचं झालं उद्या आमच्या दोघांची दोघा तिघांची भूत आली एक त्या स्पर्धेत बाहेर गेलं बरं पडेल ना चालते ये तू चला चालतंय बघून नंबर घेतलेला फोन द्या जरा हे हॅलो कसा लगीन करतोय बघ तुझी हॅलो अहो मामा अहो ते कशाला मुलगी दिल्यात काय तुमचा अवघड आहे बाबा अहो ते पोरग एक नंबर बाधाड आहे राव ते त्याला अक्कल म्हणून नाही त्याला सकाळी उठलं का 6 वाजता जाऊन दारू दुकानावर बसतंय 10-11 वाजेपर्यंत दारू पितंय काय म्हणून कळत नाही ह्याच्यापेक्षा का नाही पोरीच्या कमरेला दगड बांधून हिरी ढकलून दिलेली चांगली एक नंबर बेवडं अट्टल बेवडं अहो ती आई वडिला नीट सांभाळत नाही काय नाही तुमच्या पोरीला ती कसं सांभाळणार तुम्हाला किती सांगू कसं सांगू काय कळत कसं नाही मग कमीत कमी विचारायचं तर मला आपला भाचा त्या गावाचा आहे म्हणल्यावर थोडं तर विचारायचं बाबा की आपली बहीण तिथं दिल्या म्हणायची कसला मुलगा काय गपचिप दिल्या आता उद्या डायरेक्ट लग्न आहे आणि कसं आता हे करणार काय सांगा बरं बघू मी वियोग ढकलायला असं करा तुम्ही मामा मग ते लग्न करण्यापेक्षा का नाही त्या पोरीच्या कमरेला दगड बांधा डायरेक्ट ढकलून मी बी ढकला येऊ का माझा नंबर दिला होता माझी लग्न कोणी म्हणलं ती मला बघायचं होतं अरे हे नंबर तर दुसराच आहे की ती नवीन नंबर आहे माझा बर आम्ही काय लग्न मोडायसाठी काय मला बघायचं होतं कोण आहे गाडी
गाडी आहे याला चपूट लावायला लागतं याला. निव्वळ नालायक माणूस आहे. याला चपूट लावायला लागतं. असलं करतोय का? असली कामं करतोय बाई. नाही, नाही. ए, मिलिंद बापू सांग. आम्ही तसं काही करत नाही, आमची काही तशी भावना नव्हती. फक्त त्यांना पूर्व कल्पना द्यावी, सूचना द्यावी म्हणून आम्ही सांगितलं होतं. हे असला माणूस आहे. बाबा तू काय मला हे बघायचं काय होतं, कोण आहे काय घरी? उपयोगाचा हा, आहे रे? म्हणून मी नवीन नंबर दिला. दाढ्या पांढऱ्या झालेल्या काळ्या करायच्या अवघड झाली. अवघड झालं की असं नका धंदा अरे बाबा, काय हे काय तर खोटं बोलते मी, कशाला जायचे लग्न मोडतोय रे? असला माणूस आहे. लोका इतके येतं आम्हाला काही येतं आणि तू कशाला लग्न म्हणतोय म्हणते म्हणजे अवघड आहे की. नाही नाही, आम्ही लग्न बिग्न नाही अण्णा मोडतो. तुला ऐकलं का नाही? चला, हे जे असले हे काही काय सळलं नाही. ए चला बाबा हे काय अवघड परिस्थिती आहे. आपल्याला का लोकांनी लग्न मोठे दाढी पिकत आली असं करतोय. अरे काय सांगू तुम्हाला, ह्यानं गांड घासून घासून सरकारी नोकरी मिळवल्या आणि त्यासाठी वडील मला रोज टॉर्चर करतात. तुला अक्कलच नाही, ती नन्या कसा शिकलाय बघ आणि ही कसा शिकलाय बघ आणि असं झालं बघ आणि तसं झालं बघ. रोज मला टॉर्चर करते ते. आणि अजून जर ह्याचं लग्न झालं तर मला गावातच राहू देणार नाही ते. म्हणून मी सांगतोय असं र. तसं करते ते काय मग आता काय करायचं सांग बघ, म्हणून मी असं करतोय. आता तसं दुसरेच मोडाय नसतं या अरे मग मला रोज टॉर्चर करतात, मी काय करणार सांग बरं? दुसरे वाटोळ करतो. वाटोळ करायचा विषय नाही हो, वाटोळ कुठं चालला विषय. हे नको कडे हे नादच काय सोडलेलं मला त्याच्या आईला. अवघड होय, नाही नाही, इकडे या. होय, इकडे या. तुम्हाला दोघांना मी सांगतो, ही जर माझ्या मंडपाच्या आजूबाजू 200 किलोमीटर जर दिसला त्याचा हातपाय मोडणार आणि गाडवर दिन काढणार आहे, पहिलं सांगतो. ए बाबा नाही येत आम्ही जातो हा. कर्ज पहिलं सांगतो यांना, ए, तुझ्या बापू, नशिबानं बघ जा. काय